महाराष्ट्रामध्ये 180 जागा महायुतीच्या येतील. खासदार भागवत कराड यांचे वक्तव्य. भोकरदन नेते साधलाय कार्यकर्त्यांशी संवाद. तर काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे किती जागा लागतील? महाराष्ट्रामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या दिवशी मतदान. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या युती आघाडी झालेल्या आहेत, पण सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादीचा गट, RPI आणि असे बरेच पक्ष एक NDA म्हणून किंवा महायुती म्हणून आम्ही लढतोय. आम्ही 288 जागा लढतोय आणि 288 पैकी 180 जागा लागतील आणि परत एकदा महायुतीचं शासन या महाराष्ट्रामध्ये येईल असा आम्हाला विश्वास. काय सांगाल, मराठवाड्यामध्ये भाजप नेत्यांच्या सभा सुरू आहे. मराठवाड्यामध्ये भाजप नेत्याच्या सभा होत आहेत, होत नाही असं तुम्हाला कोण म्हणतं? भोकरदनला कोणत्या नेते सभा आहे? काल मोदी साहेबांची सभा नांदेडला झाली. 14 तारखेला नांदेडला सभा आहे. भोकरदनचे नेतेच महाराष्ट्राचे नेते आहेत. भोकरदनचे आपले नेते हे पूर्ण महाराष्ट्र विधानसभेचे प्रचार प्रमुख आहेत. 5 वेळेस खासदार होते, केंद्रात मंत्री होते आणि ही भोकरदन मध्ये स्वतः ते फिरतात. स्वतः त्यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे सभा झाली नसते किंवा सभा होईलही. अजून 7-8 दिवस आहेत. एखाद्या दिवस सभा जी पाहिजे ती सभा होऊ शकते, पण सभेची गरज नसल्यामुळे एखाद्या दिवस बोलवलं नसेल, मला माहित नाही. पण स्वतः दानवे साहेब नेते असल्यामुळे हे आम्हाला इथं काही चिंता नाही. आम्ही ही जागा नक्कीच हजारोच्या मताने जिंकण्याची आम्हाला. जरांगे पाटलाचा फॅक्टर विधानसभेत चालेल? जरांगे पाटील यांचा फॅक्टर विधानसभेमध्ये किती चालेल याबद्दल मला सांगता येणार नाही, पण लोकसभेला मात्र काँग्रेसने जो नॅरेटिव्ह तयार केला की 400 जागा जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टी संविधान बदलेल, हा खोटा नॅरेटिव्ह होता. तो जनतेला आता पसंत पडलेला आहे आणि आता महाविकास कसा होईल, महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि विकासासाठी आणि एक स्थिर सरकार देण्यासाठी महायुतीला मतदान जनता करेल. आणि जनतेला मी विनंती करतो, महाराष्ट्राच्या पुढील विकासासाठी या ठिकाणी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री कोण असेल महायुतीचे? मुख्यमंत्री कोण होईल हे भारतीय जनता पार्टीचा नेहमीच पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं. आता एकच लक्ष आहे, मुख्यमंत्री कोणीही हो, महायुतीचा मुख्यमंत्री असेल आणि पार्लमेंटरी बोर्ड नंतर ठरवेल, आता ठरवत. महायुतीचं सरकार आलं तर संतोष पाटील लांडे यांना पालकमंत्रीपद मिळणार का? तो सुद्धा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असतं. भारतीय जनता पार्टीमध्ये एक राष्ट्रीय लेवलला पार्लमेंटरी बोर्ड आहे, इथून ठरतं आणि आमची इथं कोर कमिटी असते, सेंट्रल कोर कमिटी महाराष्ट्रामध्ये. हे दोन्ही जण वर ठरवतं. एक सामूहिक निर्णय भारतीय जनता पार्टी करत असते. पालकमंत्री अतुल सावे यांनी कधी भोकरदनकडे 2.5 वर्ष कार्यकाळात भेटच दिली नाही, काय सांगाल? त्याच्याबद्दल मला कल्पना नाही.